रेडीमेड फराळाची चलती, थंडीची नुकतीच झालेली सुरुवात, वातावरणात झालेला बदल, झाडांची झालेली पानगळ, शाळांना लागलेली सुट्टी आणि आलेली दिवाळी, अशा चैतन्यमय वातावरणात दिवाळीचे आगमन होते। त्याचबरोबर घराघरातून साजूक तुपातील बेसनाच्या लाडूचे आणि भाजणीच्या खमंग चकलीचे मनमोहक वास दरवळू लागतात। घरातील महिला चिवडा, शेव, करंजा यांसारखे पदार्थ करण्यात गुंततात। परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांसाठी बाजारात गल्लोगल्ली दिवाळीचा तयार फराळ विकत मिळत आहे। महिलांची पसंती देखील या रेडीमेड फराळाला मिळताना दिसत आहे। केवळ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी नैवेद्यासाठी ठेवावा लागणारा एखादा पदार्थ घरी करायचा आणि बाकी सगळा फराळ विकत आणायचा, हा जणू ट्रेडच झाला आहे। फराळ उद्योगात यामुळे लाखोंची उलाढाली होत आहे। फराळ घेताना महिला बचत गट चालविणाऱ्या महिलांकडून फराळ घेण्यास विशेष प्राधान्य देतात। यंदा महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढल्याने मिठाईच्या दुकानापेक्षा बचत गटांच्या फराळाला मागणी असल्याचे सांगण्यात आले। बचत गटात घरगुती पद्धतीने फराळ तयार करत असल्यामुळे त्यांच्याकडून फराळ खरेदी करणाऱ्या महिलांची संख्या ठाणे, डोंबिवली, कल्याण यासारख्या शहरात जास्त आहे। लोकांना व्हरायटी हवी असल्याने यात आता फराळाच्या प्रकारात नानाविध पदार्थांची भर पडली आहे। लोकांना व्हरायटी हवी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। लाडूचे पारंपरिक प्रकार देखील बदलले असून आता रोज लाडू, अननस लाडू, गुलकंद लाडू यांची मागणी लोकांकडून आहे। त्याचबरोबर आबालवृद्धांना आवडणारी चकली देखील तेल विरहित चकली, बेकर चकली अशा प्रकारात मिळत आहे। पोह्यांच्या चिवड्या देखील प्रकार सध्या या विक्रेत्यांकडे आहेत। फराळामध्ये देखील कॉम्बो ऑफर विविध दुकानांमध्ये दिसत आहे। तसेच ग्राहकांना हवे असलेले पदार्थ एका बॉक्समध्ये भरून फराळ बाय चॉईसची देखील काही दुकानात सुविधा आहे। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।